नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह या सर्व देशाच्या मंत्रिमंडळातल्या या मंत्र्यांच्या विषयी बोलणार आहोत। या मंत्र्यांना फक्त आणि फक्त काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू दिसतात। खरं म्हणलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंची या लोकांना भीती एवढी का? प्रत्येक गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरूला जबाबदार धरलं जातं। आता पहलगामच्या हल्ल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार कसे होऊ शकतात? सत्ता कुणाच्या ताब्यात आहे सध्या? नरेंद्र मोदीच्या। पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी म्हणायचे, जर या देशामध्ये अतिरेकी शिरले किंवा देशाचं नुकसान कुणी केलं तर सर्व जबाबदारी पंतप्रधानाची असते, असं मनमोहन सिंगना सारखं टोमणे देणारे त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आजचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत ना। मग आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांना 60 वर्ष मृत्यू होऊन झाले। मृत्यू पावलेल्या माणसांची एवढी भीती, आणि ते पण काँग्रेसचा म्हणून। तुम्हाला काँग्रेसवाल्यांची एवढी भीती आहे का? फक्त काँग्रेसला नावं ठेवणे आणि नावं ठेवणे याच्याशिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत काय? काँग्रेसवाल्यांनी 60 वर्ष काय केलं? काँग्रेसवाल्यांनी 60 वर्ष काय केले? अरे काँग्रेसवाल्यांनी केलं म्हणून तुम्ही विकलं, काँग्रेसवाल्याने केलं म्हणून तुम्ही आज ऑपरेशन सिंदूरचं सुद्धा युद्ध लढलं। कारण मिलिटरीची भरती तुम्ही केलेली नाही, मिलिटरीची भरती काँग्रेसवाल्याने केलेली आहे। आणि त्या काँग्रेसवाल्या मिलिटरी भरती काँग्रेसवाल्यांनी जी केलेली आहे त्याच मिलिटरीच्या ताकदीवर ऑपरेशन सिंदूर हे युद्ध तुम्ही केलं। आणि पुन्हा म्हणता काँग्रेसवाल्यांनी काय केलं? काँग्रेसवाल्यांनी या देशामध्ये आतापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलंय, हे कोणाला नाकारता येत नाही। पंडित जवाहरलाल नेहरू यांना तुम्ही नावे ठेवता, त्यांना मृत्यूनंतर सुद्धा कोपरखिळ्या मारता। त्यांनी काय केलं? पंडित जवाहरलाल नेहरू जिम्मेदार। युद्ध झालं, पंडित जवाहरलाल नेहरू जिम्मेदार। युद्ध हारलं, पंडित जवाहरलाल नेहरू जिम्मेदार। हे बाबा, तुम्ही 11 वर्षामध्ये काय केले हे तर सांगा लोकांना। आपणच म्हणला होता ना, वर्षाला 2 कोटी लोकांना, तरुणांना आम्ही रोजगार देऊ। 11 वर्षाचे 22 कोटी तरुणांना रोजगार दिलेत का? याचं आत्मपरीक्षण करायला काही हरकत नाही। तुमचे राष्ट्रीय स्वयंसेवकांचे जे गोळवरकर गुरुजी होते ते 1942च्या लढ्यामध्ये सामील झाले होते का? अरे RSSचे काही तरुण 19च्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सामील होण्याची इच्छा होती त्यांची, तर त्यांना सुद्धा गोळवरकर गुरुजींनी विरोध केला। तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू असा दम दिला। आणि त्यांना शिक्षा काय दिली की तुम्हाला इंग्रज सैन्यामध्ये दाखल व्हावं लागेल। जर तुम्ही स्वतंत्र लढ्यामध्ये सहभाग होण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इंग्रजाच्या सैन्यामध्ये सामील व्हावं लागेल। बघा, हे गोळवळ
कर गुरुजी, गोळवलकर गुरुजी, हे जे लोक आहेत ते RSS चे लोक, स्वतंत्र लढ्याचा आणि यांचा काहीही संबंध नाही. खरं म्हणलं तर कम्युनिस्ट पार्टी 1925 ला स्थापन झाली. त्या कम्युनिस्ट पार्टीने स्वतंत्र लढ्यामध्ये सहभाग नोंदवला, पण RSSच्या गोळवलकर गुरुजींनी याच्यामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या माणसांना सुद्धा विरोध केला. ही परिस्थिती या RSSच्या लोकांची आहे. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा द्वेष यांना का आहे? काय कारण आहे? हा, तर सतत काँग्रेसचा माणूस म्हणून त्यांना विरोध करण्याचंच काम केलं. बघा, EVM मशीनचा घोटाळा, मतदार याद्याचा घोटाळा करून मोदी शहा बनता येते, पण पंडित जवाहरलाल नेहरू यांना कधीच बनता येणार नाही. कारण पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्रेच्या या चळवळीच्या माध्यमातून तुरुंगात गेले. आता मोदी कधी गेले तुरुंगात, शहा कधी गेलेत. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंना नावं ठेवणं खूप सोपं आहे, पण पंडित जवाहरलाल नेहरू होणं खूप अवघड आहे. याचं आत्मपरीक्षण नरेंद्र मोदीने, अमित शहाने, राजनाथ सिंहाने हे आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. बघा, 1944 ला पुण्यात अरण्येश्वर येथे भरलेल्या संघाच्या शिबिरात गोळवलकर गुरुजी यांनी कहर केला. कहर ते म्हणाले 1942चा भारत छोडो लढा म्हणजे एक थट्टा, त्यांनी थट्टा केली त्याची. ते म्हणतात कसलाही भारत छोडो, एक वाऱ्याची झुळूक आली आणि 2 झाडे उमाळून पडले, असं त्यांचं वाक्य आहे. कुणाचं? गोळवलकर गुरुजी यांचं ती वाक्य आहे. ते म्हणतात वाऱ्याची झुळूक आली, 2 झाडे उडून गेले, पडले, उमळून पडले, असं हे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यासाठी मी म्हणणारे माणसं मरण पावले, शहीद झाले. पंडित जवाहरलाल नेहरू सारखे माणसं जेलमध्ये गेले, याचं यांना काहीच वाटलं नाही. यांचा सहभाग स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कसल्याही प्रकारचा नसताना खरं स्वातंत्र्य महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लढ्यामुळे मिळालं. आणि त्या आयत्या स्वातंत्र्यावर, आयत्या पिठावर रिगोट्या वाढण्याचं काम हे नरेंद्र मोदी करतात. यांनी नावं ठेवण्याशिवाय दुसरं काय केलं नाही. 11 वर्षामध्ये आपण काय केलंय हे नरेंद्र मोदीने आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे तुरुंगात तर गेलेच, पण आपली स्वतःची संपत्ती राष्ट्राला दान केली आणि हे राष्ट्र सुरक्षित ठेवण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. तसं नरेंद्र मोदीने राष्ट्राला काय दान केलं? जे महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग सुद्धा यांनी गुजरातला नेले. ही मुंबई सुद्धा गुजरातला नेण्याचा प्रयत्न या लोकांचा अंधारून चालू आहे. या महाराष्ट्रात राहणारा मराठा लढवय्य मराठा असल्यामुळे हे माणसं दबून आहेत, नाहीतर मुंबईवर यांची वेगळी नजर आहे, हे कोणाला नाकारता येत नाही. आजही ऑपरेशन सिंदूरचे खापर नरेंद्र मोदी
हे पंडित जवाहरलाल नेहरूवरच का फोडतात? काँग्रेसचा एवढा तिरस्कार का आहे नरेंद्र मोदीला, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण नरेंद्र मोदीला झोपल्यावर सुद्धा वाटत असेल की आले पंडित जवाहरलाल नेहरू, आता या पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण हरवायचं कसं, म्हणून झोपीत सुद्धा हे नरेंद्र मोदी दचकून उठत असतील, अमित शहा दचकून उठत असतील, राजनाथ सिंह हे सुद्धा दचकून उठत असतील. आपल्याला देशाचे राजकारण चांगल्या पद्धतीने चालवता येत नाही, म्हणून मृत्यू होऊन 60 वर्षे झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरूला आपण दोषी ठरवता, हे कितपत योग्य आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांनी पहलगाम हल्ल्याचे खापर पुन्हा नरेंद्र मोदीने नेहरूवर फोडायचे. या सगळ्या गोष्टीचा विचार आता भारताचे सर्वच नागरिक करत आहेत आणि नरेंद्र मोदी यांना दुसरं काही सुचत नाही, फक्त काँग्रेसला जबाबदारी धरणे, काँग्रेसवर खापर फोडणे आणि आपले काम, आपल्याला देशाचं काम चांगल्या पद्धतीनं येत नाही तर याला जबाबदार म्हणून फक्त नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरतात. तर हे आता भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी ओळखलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर, या ऑपरेशन सिंदूरमधून यांनी माघार घेतली. 41 वेळेस अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की पाकिस्तानी आणि भारत या दोघांचं युद्ध माझ्याच मध्यस्थीमुळे बंद झालेलं आहे आणि मीच ते बंद केलंय. याला उत्तर अजून तरी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सतत बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदीनं दिलेलं नाही. नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे बोलाय तयार नाहीत. नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये मी माघार का घेतली ही स्पष्टपणे सांगत नाहीत. पण पंडित जवाहरलाल नेहरूला बदनाम करणे, पंडित जवाहरलाल नेहरूच्या नावाने खापर फोडणे, हे पंडित जवाहरलाल नेहरू जर आज असते तर नरेंद्र मोदी यांना तोंड सुद्धा उघडता आलं नसतं. कारण पंडित जवाहरलाल नेहरूने जो स्वतंत्र चळवळीसाठी लढा दिला, महात्मा गांधीने जो लढा दिला, काँग्रेसवाल्यांनी जो लढा दिला, तो भाजपाने दिलेला नाही. कारण भाजपाचा जन्म 1980ला झालेला आहे आणि काँग्रेसचा जन्म 1885ला झालेला आहे. 140-41 वर्षाचा काँग्रेस, या काँग्रेसला नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार नरेंद्र मोदीला नाही. हे आता भारतातला प्रत्येक नागरिक बोलत आहे. खरं पाहिलं तर EVM मशीनच्या ताकदीवर, भ्रष्टाचाराच्या ताकदीवर, मतदान याद्याच्या घोटाळ्यावर भारताचा पंतप्रधान होता येतं. भाजपाला निवडणूक जिंकता येते ही घोटाळे करून. पण नरेंद्र मोदीला कधीच पंडित जवाहरलाल नेहरू होता येत नाही. हे पक्क लक्षात ठेवावं. म्हणून या देशामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बरोबरी करणं शक्य नाही. आपण आपलं काम करावं
आणि आपल्याला देश सांभाळता येतोय का याचं आत्मपरीक्षण करावं, एवढीच आता भारतीय नागरिकांची अपेक्षा आहे. आणि हे सर्व मत भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे. खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक हे नाममात्र आहे. हे तुम्ही संसदेमध्ये मांडलेले मतं या व्हिडिओच्या माध्यमातून देशाचा समोर ठेवायचं काम पत्रकारांचं असते आणि ते निखळपणाने आम्ही करत आहोत, करत राहणार आणि केलेसुद्धा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून शिंतोडे वळवायचं काम चालूच ठेवतात का आपल्यामध्ये परिवर्तन करून देश चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी, देशहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.